प्रश्न आहे हा. निवाडा सर एवढे हुशार म्हणजे एवढे बुद्धिवान सदस्य आहेत, आपले ज्येष्ठ सदस्य आहेत, ते असं चूक करू शकणार नाही असं मला वाटलं, म्हणून मी गोंधळ झाला, अनधिकृत गोंधळ झाला. मी आपले आदेश सांगितले, मी अज्ञानी आहे, मला ज्ञान नाही आहे. अभ्यास करावा असं मी म्हणणार नाही, कारण ते खूप अभ्यासू आहेत. तर मी काय बोलू या संदर्भात? त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा, त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा. प्रश्न लवाद, करार, गंमत बाजी, टिंगलबाजी ह्याचा नाही. मी आपले आदेश सांगितले, मी अज्ञानी आहे, मला ज्ञान नाही आहे. परंतु हा प्रश्न 11 TMC पाण्याचा आहे आणि 11 TMC पाणी 45 वर्ष झाली गुजरात वापरता, आणखी किती वर्ष वापरणार आमचा प्रश्न आहे. हा आदिवासी पट्ट्याचा प्रश्न आहे. त्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आम्ही करतो. करार नाही, हे नाही असं सांगणं म्हणजे एक प्रकारे सभागृहाचे आमचे. मी म्हटलं नाही की मी अज्ञानी आहे, मला ज्ञान नाही आहे, पण माझ्याकडे गॅजेट आहे आणि मी गॅजेट वाचून दाखवलं या संदर्भात. अध्यक्ष महोदय, एक थेंबासाठी भानगडी चालू आहे. आलमपट्टी धरणाच्या संदर्भात रोज प्रश्न विचारले जातात आणि या खांद्याचं 11 TMC बने, हक्काचं बने, आणि ज्या हक्काचा आपल्या याच्यासारखं आदिवासी विभागासाठी देणारा पाणी. मंत्र्यांनी याचे उत्तरं द्यावे. ठीक आहे, मला नाही आहे, मी अज्ञानी आहे, मी चूक झाली माझी, पण मग याच्यामध्ये तुम्ही उत्तरात का दिलं? उत्तरामध्ये देतात आणि म्हणतात की असं नाही आहे. मग याचं उत्तर तरी आम्हाला मिळालं पाहिजे की नाही? महाराष्ट्राला मिळालं पाहिजे की पाणी गुजरातला कुणाच्या आधारावर देतात? का देतात गुजरातकडे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात? 11 TMC पाणी काय गंमत आहे का या पाण्याची? उत्तरं द्या ना तुम्ही. नसेल उत्तरं द्या तर या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये त्या आदिवासी विभागामध्ये हा पाण्याचा प्रश्न आहे, तो आपण सोडवू शकत नाही असं मान्य करा.